नमस्कार. आम्ही सारे खवय्याच्या या भागात सर्व रसिकांचं हे अतिशय मनापासून स्वागत करतो. मला एक सांगा, लहान मुलांचे शत्रू कोण? शाळेतले शिक्षक, पालक आणि घरी येणारे पाहुणे. मला आठवत आहे, म्हणजे पुलंनी एका ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे की एका घरी पाहुणे आले आणि त्या मुलाला विचारलं, काय रे, नेपोलियनचा जन्म केव्हा झाला? त्या मुलाने थंडपणे आई बाळण झाली त्यावेळी. तेव्हापासून पण काय आहे की हे सगळे महत्त्वाच्या गोष्टी आहेत, या लहान मुलांना सांभाळून घ्यावं लागतं. पण त्यांच्या टॅलेंट्स भरपूर असतात. अशा दोन माझ्या छोट्या मुली इथे आलेल्या आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. हॅलो. हॅलो. तुझं नाव काय? कात्यायनी. कात्यायनी. आणि तुझं ग? शर्वरी. शर्वरी. तुमच्यात मोठं कोण आहे, ही का तू? मी. तू कितवीत आहेस? मी 8वीत आहे. 8वीत आहे. तू कितवीत आहेस? 5th म्हणजे 5वीत आहेस. हो. का 5वी में? 5वी का 5वी का 5th? तिन्ही याच्यात आहे. ओके. आणि तुझी शाळा कुठली? माझी शाळा सोमलवार रामदासपेठ. सोमलवार रामदासपेठ. मोठी शाळा आहे, हा, नावाली शाळा आहे. तुझी? सोमलवार निकालस. अरे अच्छा, सोमलवार स्क्वेअर. ओके. आणि तुझा आवडता विषय कुठला ग? माझा गणित. आणि तुझा? हिस्ट्री. हा अजून ठरायचंय वाटतं तुझा. कुठला ती विचार करत होती, कुठला विषय सांगावा आहे ना. मला प्रश्न विचारले ते बांधले, पुस्तक विचारले ते बांधले, नकोच हो ना, म्हणून हिस्ट्री सांगितलं. ओके. आणि तुझ्या शाळेतल्या मैत्रिणींची नावं? माझ्या अगदी मैत्रिणी असतात ना की अगदी खांद्यावर हात टाकून वगैरे तुम्ही चालता रस्त्याने इकडे तिकडे बघत, तशा मैत्रिणी कोण तुझ्या? आमची टीमच आहे 5 जणी. हो. काय काय नाव त्यांचं? यशस्वी, भुवनेश्वरी, अक्षिता, आरुषी आणि रवीना. आणि 6वी कात्यायनी. हे तुमची 6 जणांची टीम आहे. आणि तुझ्या टीमचं काय ग? 3 जण. कोण कोण? सिद्धी, रिद्धी, तनुश्री आणि तू. अशा 4 जणांचा ग्रुप आहे. बरं, आता मला सांग, तू घरी कधी किचन मध्ये गोंधळ घातलेस का? म्हणजे भांड पडलंय किंवा काय पडलंय, काहीतरी करायला गेलेस? हो, मी नूडल्स बनवायला गेली होती एक दिवशी, तर पूर्ण नूडल्स हेच पडलं, बनवले आणि भांडच पडलं. क्या बात है. आणि तेव्हा मी नवीन ड्रेस घातला होता आणि तो पूर्ण खराब झाला. शाबास. मग आईने काय केलं, तुला पूजा केली की नाही आईने? हो. काय केलं? खूप रागवली ना. व्हेरी गुड. आणि आपलं काय, तू काय बनवलेस का किचन मध्ये? काय काय बनवलेस मला सांग. पोळी केली. आकार काय झाला मला सांग जरा त्याचा. गोल असं सांगू नको, तू मला फेकतेस असं होईल. तू गोल होऊ शकत नाही, माझी अजूनही गोल होत नाही. पहिल्यांदा वाकडी तिकडच झाली होती. अजूनही तशीच होत असेल ना? नाही, एखाद वेळेस होऊन जाते. शर्वरी आणि कात्यायनी माझा प्रॉब्लेम काय माहितीये का, थोड्या वेळाने मला सारखी भूक लागते. म्हणजे आपण बोललो की नाही, मला भूक लागली. मलाही लागते. तुला पण लागली? तुझं सेम आहे ना, आपला सेम प्रॉब्लेम आहे यार. बेस्ट आहे. मग आता आपण किचन कडे जायचं का? पहिले दोघांपैकी तुम्ही कोण बनवणार आहे? तू बनवणार आहे? नाही, शर्वरी बनवणार आहे. ओके. मग आपण किचन कडे जायचं का? चल. माझी छोटी मैत्रीण शर्वरी आता आपल्या किचन मध्ये आलेली आहे. शर्वरी, आपण काय बनवणार पहिल्यांदा चायनीज इडली. ओके. मला चायनीज इडलीचं काय काय असते मला सांग. काय काय? हे काय आहे? हे कांद्याची पात. ओके. इडली, सिमला मिर्च, पत्ता कोबी, कांदा, रेड चिली सॉस, टोमॅटो, सोया सॉस, टोमॅटो सॉस, मीठ. चला, आता हे आपल्याला कळलेलं की याच्यात काय काय घालायचंय, पण आता हे कसं करायचंय आपल्याला माहित नाही. कसं पहिल्यांदा पहिले आपण 2 चमचे तेल घातलं, ते तापून घेतलं. ओके. मग कांदा घालायचा, त्याला परतून घ्यायचं. पत्ता कोबी घालायची. पण तुला माहितीये, कोबी मध्ये बटाटा घातल्याशिवाय कोबीची भाजी मस्त लागते. हो. आहे की नाही? मग आपोआप कोबी जातेच पोटात. मग सोया सॉस. ओके. आता काय घालायचं मला सांग. रेड चिली सॉस 2 बस. टोमॅटो सॉस. आता कांद्याची पात. आता सिमला मिर्च घालायची. हो. आता थोडस मीठ. बस, जास्त नाही. इडली ही ताजी असली चालते का शिळीसह चालते? नाही, ताजीच लागते. म्हणजे कालची असेल तर आज आपण करू तर चालते की नाही चालते? हो, चालते. ना.
आता सगळा मसाला त्या इडली लागायला पाहिजे ना, हो. सगळ्या इडल्यांच्या तुकड्यांना लागायला पाहिजे. हम्म. अरे झालं की, हा. अरे फर्स्ट क्लास जमलं की. आता काही वेगळं सांगायची गरज आहे काय? लिहून घ्या. साहित्य आणि कृती सो सिंपल. सिंपल SHIMPLE. हा, लिहून घ्या. चायनीज इडली बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कांदा पात, इडली, सिमला मिरची, कोबी, कांदा, रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस, सोया सॉस आणि मीठ. प्रथम पॅन मध्ये 2 चमचे तेल गरम करून त्यामध्ये उभा चिरलेला पांढरा कांदा, कोबी, सोया सॉस, रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस, कांदा पात आणि सिमला मिरचीचे तुकडे घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये मीठ आणि इडल्या घालून परतून मिश्रण वाफवून घ्यावं.